तरी मित्रा हो नमस्कार. वार आहे मंगळवार, तारीख आहे 4 ऑगस्ट. वार आहे बुधवार, तारीख आहे 5 ऑगस्ट. या 2 दिवसामध्ये महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये पाऊस हा होणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. शेतकरी मित्रांनो, आपण जर कुळगाव, बदलापूर, शहापूर, अ, खंडाळा, घोटी हा परिसर जर बघितला तर या भागांमध्ये काही प्रमाणात संध्याकाळी मंगळवारी 4 ऑगस्टला काही प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. त्याचबरोबर आपण जर वसई, विरार, ठाणे, नवी मुंबई, मुंबई, पेण, अलिबाग, नागठाणे, लोणावळा, लवसा, माणगाव, महाड, मंडणगड, हरिहरेश्वर, मुरुड, जंजिरा, दापोली, खेड, दाभोल, महाबळेश्वर, वाई, भोर, सासवड, जेजुरी, पुणे, त्याचबरोबर पिंपरी चिंचवड, खेड, मनसर, जुन्नर हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागांमध्ये आपल्याला काही प्रमाणात पाऊस हा दिसत आहे. या पावसामध्ये वादळी वातावरण असणार आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिक परिसरामध्ये आपण इथे बघू शकता दुपारी 2 वाजता नाशिक, दिंडोरी, सिन्नर, निफाड हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे जास्त पाऊस नाही आहे, पण रिमझिम पाऊस या भागात देखील असणार आहे. त्याचबरोबर त्र्यंबकेश्वर, पेठ हा परिसर बघितला तर इथे देखील रिमझिम पावसाची मध्ये पाऊस हा पडणार आहे. आपण जर चांदवड, मनमाड हा परिसरामध्ये बघितलं तर येथे फक्त आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. नांदगाव, मालेगाव, नामपूर, सटाणा, पिंपळनेर, साक्री, त्याचबरोबर नंदुरबार, धुळे, शिरपूर, बलवाडी, चापोडा, अंबळनेर, धरणगाव, पारोला, पाचोरा, चाळीसगाव, कन्नड, नांदगाव, खिर्डी, वैजापूर, येवला, कोपरगाव हा संपूर्ण परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काय पाऊस वगैरे नाही आहे. जळगाव, बुधवड, शेवगाव, भोकरदन, चिखली, बुऱ्हाणपूर हा जर परिसर बघितला, खामगाव, अकोला, अकोट तर या भागात देखील म्हणजे ढगाळ वातावरण आहे. जास्त काही पाऊस या भागात देखील नाही आहे. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर अचलपूर परिसर जर बघितला, अचलपूर, अकोट तर या परिसरामध्ये आपल्याला म्हणजे पाऊस नाही आहे. अमरावतीमध्ये थोड्याफार प्रमाणात रिमझिम पाऊस होईल. अचलपूरमध्ये ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर आर्वीमध्ये जर बघितलं तर आर्वीमध्ये देखील आपण जर रात्री 10च्या दरम्यान बघितलं तर अमरावती, आर्वी, वर्धा, हिंगणघाट, नागपूर, त्याचबरोबर रामटेक, उमरेड, भंडारा, तुमसर हा जर परिसर जर बघितला तर या भागात काही प्रमाणात पाऊस हा पडणार आहे. गोंदियामध्ये देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हा देखील अंदाज आपल्याला लक्षात घ्यायचा आहे. नागपूरमध्ये देखील बऱ्यापैकी पाऊस होणार आहे मध्यम स्वरूपाचा. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. शेतकरी मित्रांनो, आपण जर गडचिरोली परिसर बघितला तर गडचिरोली परिसरामध्ये पहाटे 5 वाजता मंगळवारी 4 ऑगस्टला चांगल्या प्रमाणात पाऊस असणार आहे. गडचिरोली, सिरपूर, चंद्रपूर, असिबाबाद, आदिलाबाद, पांढरकवडा, हिंगणघाट, चिमूर, वरारा, उमरेड म्हणजे या संपूर्ण परिसरामध्ये चांगल्या प्रमाणात सकाळी सकाळीच पावसाचं आगमन हे होणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर लातूर, उदगीर, बिदर हा परिसर बघितला तर या भागात देखील दुपारनंतर चांगल्या प्रमाणात रिमझिम पावसाची सुरुवात होणार आहे. लातूर, उदगीर, परभणी, निजामाबाद, बिदर, सोलापूर, त्याचबरोबर बार्शी, बीड, अहिल्यानगर, बारामती, त्याचबरोबर कोल्हापूर, सातारा, त्याचबरोबर पुणे या परिसरात देखील म्हणजे मंगळवारी 4 ऑगस्टला 4च्या सुमारास वातावरणामध्ये बदल होऊन या भागात देखील काही प्रमाणात पावसा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बुधवारी 5 ऑगस्टला जर बघितलं तर 5 ऑगस्टला देखील वातावरणामध्ये मोठा आपल्याला बदल हा जाणवत आहे. आपण बघूया आता पुणे परिसरापासून पुणे परिसरात आपल्याला म्हणजे ढगाळ वातावरण दिसत आहे. दिवसभर जर आपण बघितलं तर ढगाळ वातावरण आहे, कुठलाही पाऊस नाही या परिसरात. पण तेच जर आपण जर महाबळेश्वर परिसर बघितला, महाबळेश्वर, महाड, चिपळूण, त्याचबरोबर रत्नागिरी, राजपूर, कणकवली, सावंतवाडी, पणजी हा जर परिसर बघितला तर या भागात रिमझिम पाऊस हा होणार आहे बुधवारी 5 ऑगस्टला. हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे शेतकरी मित्रांनो. आपण जर दापोली, महाड, लवसा, पेण, लोणावळा, कुळगाव, बदलापूर, घोटी हा परिसर बघितला तर या भागात देखील काही प्रमाणात पाऊस हा होणार आहे. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर नाशिक परिसर जर बघितला तर नाशिकमध्ये देखील म्हणजे आपण इथे बघू शकता रिमझिम पावसापासून सुरुवात होणार आहे. नाशिक, पेठ, त्याचबरोबर सटाणा या परिसरामध्ये म्हणजे थोड्या प्रमाणात पाऊस होईल, जास्त नाही. सटाण्यामध्ये ढगाळ वातावरण असेल.
साक्रीमध्ये देखील काही प्रमाणात ढगाळ वातावरण असणार आहे. त्याचबरोबर मालेगाव, मनमाड, धुळे, चाळीसगाव, अंबळनेर, जळगाव, शेवगाव, भोकरदन हा परिसर बघितला तर येथे ढगाळ वातावरण पूर्णपणे आपल्याला दिसत आहे. थोड्याफार प्रमाणात छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये पाऊस हा होऊ शकतो, जास्त नाही पण होईल. त्याचबरोबर आपण जर कोपरगाव, श्रीरामपूर हा परिसर बघितला तर या भागात जर आपण बघितलं तर आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. त्याचबरोबर पैठण, अंबड, जालना, परतूर, मेहकर, भोकरदन, चिखली, खामगाव, अकोला, अकोट, अचलपूर, धरणी, चिमूर, बुऱ्हाणपूर हा परिसर बघितला तर या भागात आपल्याला पूर्णपणे फक्त बुधवारी 5 ऑगस्टला ढगाळ वातावरण दिसत आहे. जास्त काय पाऊस वगैरे आपल्याला काही या भागात काही दिसत नाही आहे. आपण इथे बघूया आता अमरावती, यवतमाळमध्ये तर पूर्णपणे म्हणजे ढगाळच वातावरण आहे, जास्त काय पाऊस वगैरे नाही आहे. झाला तर आर्वी परिसरामध्ये थोड्याफार प्रमाणात पाऊस असेल. बाकी यवतमाळ या परिसरात कोरडं वातावरण आहे. वर्धा, हिंगणघाटमध्ये देखील पूर्णपणे आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे. झाला तर सकाळी सकाळी बुधवारी 5 ऑगस्टला सकाळी सकाळी वर्धा, हिंगणघाट, नागपूर, उमरेड, रामटेक, तुमसर या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा होणार आहे. सकाळी सकाळी एकदम 6च्या दरम्यान. तर हे देखील आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. आपण जर गडचिरोली, चामोशी हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे सकाळी सकाळी जास्त म्हणजे थोड्याफार प्रमाणात पाऊस आहे. बाकी दिवसभर जर बघितलं तर पूर्णपणे आपल्याला कोरडं वातावरण दिसत आहे. चंद्रपूरमध्ये जर बघितलं तर चंद्रपूरमध्ये सकाळी सकाळीच थोड्याफार प्रमाणात पाऊस हा असणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर वाशिम, पुसद, हिंगोली, उमरखेड, नांदेड हा परिसर बघितला तर या भागात देखील म्हणजे आपल्याला रात्री बुधवारी 5 ऑगस्टला रात्रीचं 10च्या दरम्यान बघितलं तर हिंगोली, जिंतूर, नांदेड या परिसरामध्ये रिमझिम पाऊस हा असणार आहे. बाकी आपण उदगीर, अहमदपूर, लातूर, त्याचबरोबर माजलगाव, केज, धाराशिव, बार्शी, बीड, अंबड, जालना, परतूर, भोकरदन, चिखली हा जर परिसर जर बघितला तर या भागात देखील आपल्याला काही प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे. कुठलाही पाऊस नाही या परिसरात. बार्शीमध्ये थोड्याफार प्रमाणात होईल. बार्शी, धाराशिव या परिसरामध्ये म्हणजे जास्त नाही, 6च्या दरम्यान थोड्याफार प्रमाणात पाऊस हा होणार आहे. आपण जर कर्जत, जामखेड, अहिल्यानगर, पाथर्डी, शिरूर, दौंड, बारामती हा परिसर बघितला तर या भागात जर आपण बघितलं तर या भागात आपल्याला म्हणजे रिमझिम पाऊस अहिल्यानगरमध्ये दिसत आहे. कर्जत, जामखेडमध्ये देखील बुधवारी 5 ऑगस्टला दुपारच्या सुमारास रिमझिम पाऊस हा दिसत आहे. त्याचबरोबर आपण जर शिरूर, मनसर, पुणे, दौंड, बारामती हा परिसर जर बघितला तर या भागात देखील ढगाळ वातावरण आपल्याला दिसत आहे. तर शेतकरी मित्रांनो, एकूणच आपण 2 दिवसाचा हवामानाचा अंदाज आजच्या व्हिडिओतून बघितलेला आहे. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर सर्वात आधी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.